माझ्या पतीने सर्वांसमोर माझ्यावर गटाराचं घाणेरडं पाणी फेकलं आणि म्हणाला, तू एक नालायक बाई आहेस. तुझं एकच काम आहे, घरकाम करणं आणि मुलांना जन्म देणं. त्या क्षणी मी जमिनीवर बसून रडत होते. मला वाटलं की माझं आयुष्य संपलं आहे. पण मग एक चमत्कार घडला, ज्याने माझ्या आतली विझलेली आग पुन्हा पेटवली. त्याच दिवशी मी ठरवलं, आता माझी ओळख दुसऱ्या कोणाकडून नाही तर माझ्याकडूनच निर्माण होईल. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा माझा विश्वासच बसत नाही की त्या एका अपमानाने माझं नशीब कसं बदलून टाकलं. कृपया माझी ही खरी कहाणी शेवटपर्यंत ऐका. आज माझी कहाणी परिस्थितीपुढे हार मानलेल्या लाखो महिलांसाठी एक उदाहरण आहे. कृपया हे शेवटपर्यंत पहा, कारण ही तुमच्या आयुष्याची कहाणी असू शकते. माझं नाव आशा आहे. आज मी सुमारे 55 वर्षांची आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर उभी राहून जेव्हा मी माझ्या भूतकाळातील वर्षांकडे मागे वळून पाहते तेव्हा असंख्य आठवणी मनात दाटून येतात. काही आठवणी आनंदाश्रू आणतात तर काही आजही माझ्या काळजाला पीळ पाडतात. माझा जन्म मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. माझ्या जन्माने घरात कोणीही आनंदी नव्हते, कारण मला आधीच एक मोठी बहीण होती आणि त्या काळात आमच्या समाजात मुलींना ओझे मानले जात असे. माझे वडील शेतमजूर म्हणून काम करायचे आणि माझी आई घर खर्च भागवण्यासाठी घरी व इतर घरांमध्ये काम करायची. आम्ही दोघी बहिणी लहानपणापासूनच प्रेम आणि आपुलकीसाठी आसुसलेलो होतो. माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीच उघडपणे प्रेम केलं नाही, कारण त्यांना नेहमीच मुलगाच हवा होता. मात्र माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती. ती स्वतः उपाशी राहायची, पण तरीही आम्हाला पोटभर खाऊ घालायची. लहानपणापासूनच मला वाचायला आवडायचे. गरिबी आणि अडचणी असूनही मला शाळेत जायचा नेहमीच उत्साह असायचा. सरकारी शाळेत शिकत असताना मी माझ्या अभ्यासालाच माझे जग बनवले होते. कदाचित माझा असा विश्वास होता की गरिबी आणि उपेक्षेच्या या जीवनातून बाहेर पडण्याचा शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. मी तासनतास पुस्तकांमध्ये रमून जायचे आणि माझ्या मेहनतीमुळे मी 10वीत जिल्ह्यात पहिली आली. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. पहिल्यांदाच मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात अभिमान पाहिला. गावातील लोक आम्हाला अभिनंदन करायला आमच्या घरी आले होते आणि प्रत्येक जण माझी प्रशंसा करत होते. मला वाटले की माझे आयुष्य बदलेल आणि मला पुढे शिकता येईल. पण कदाचित नियतीने माझ्यासाठी काहीतरी वेगळेच ठरवले होते. आमच्या गावात 10वी नंतर शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती. पुढील शिक्षणासाठी शहरात जावे लागत असे आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की ते माझा सांभाळ करण्याचा विचारही करू शकत नव्हते. 2 मुलींचा खर्च कुटुंबाला परवडणार नाही असे वाटल्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीचे लग्नही अवघ्या 16व्या वर्षी लावून देण्यात आले. मी माझ्या बहिणीच्या घरी राहून शिक्षण पुढे चालू ठेवावे असा विचार केला होता, पण तिथेही कोणी मला जागा द्यायला तयार नव्हते. माझे शिकण्याचे स्वप्न हळूहळू मावळू लागले. त्याच सुमारास शहरातून मला एक लग्नाचा प्रस्ताव आला. मी तेव्हा खूप लहान होते आणि माझी एकच इच्छा होती, कसेही करून माझे शिक्षण पूर्ण करणे. मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले की लग्नानंतर ते मला पुढील शिक्षण देतील, माझ्या अभ्यासाला पूर्ण पाठिंबा देणार होते. त्याच्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा आशा जागृत केली. मला वाटले की कदाचित देवाने माझ्यासाठी एक नवीन मार्ग खुला केला आहे. मी आनंदाने या नात्याला होकार दिला आणि माझ्या आई वडिलांनाही संमती दिली. आमचा विवाह सोहळा अगदी साधेपणाने पार पडला. जेव्हा मी आई वडिलांचे घर सोडून शहरात परत आले तेव्हा माझ्या मनात हजारो स्वप्ने होती. मला वाटले होते
की माझे आयुष्य एक नवीन वळण घेईल. पण लग्नाच्या काही दिवसातच मला स्वप्न आणि वास्तव यातील फरक कळू लागला. हळूहळू मी घरकामात गुंतत गेले. सूर्योदयापूर्वी उठणे, संपूर्ण घर स्वच्छ करणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे आणि सासू सासऱ्यांची सेवा करणे हा माझा रोजचा दिनक्रम बनला होता. ते कधी सुरू होईल किंवा कधी संपेल याची मला काहीच कल्पना नव्हती. माझ्या अभ्यासाबद्दल कोणीच बोलत नव्हते आणि मलाही काही बोलायला संकोच वाटत होता. जवळजवळ 6 महिने उलटून गेले. एका रात्री हिम्मत गोळा करून मी माझे पती विनोद यांच्याशी माझ्या अभ्यासाबद्दल बोलले. मी त्यांना नम्रपणे सांगितले की घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत मला अभ्यास करायचा आहे. जर दररोज मी कॉलेजला जाऊ शकत नाही, किमान मला मुक्त विद्यालयातून तरी शिकू दे. पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच अचानक माझ्या गालावर एक जोरदार चापट बसली. मी स्तब्ध झाले. यानंतर जे शब्द मी ऐकले त्यांनी माझ्या हृदयाला कायमची जखम दिली. विनोद रागाने ओरडला, लग्नानंतर स्त्रीचं एकच काम असतं, घर सांभाळणं आणि नवऱ्याची व सासरच्या मंडळींची काळजी घेणं. तिला स्वतःची काळजी घ्यावी लागते, नवऱ्याची आणि सासरच्या मंडळींची सेवा करावी लागते आणि मुलांनाही सांभाळावे लागते. अभ्यास करून तुला काय मिळणार आहे? तुला बाहेर जाऊन मजा करायची आहे, म्हणून ती अभ्यासाचे निमित्त करत आहे. मी रडत रडत त्यांच्या पाया पडले आणि मला फक्त अभ्यास करायचा आहे अशी विनवणी केली. पण त्यांनी ऐकले नाही. पुढच्या काही दिवसात मी माझ्या सासू सासऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्नही केला, पण मला निराशाच मिळाली. त्यानंतर थोड्याच काळात मी गरोदर राहिले. घरातील सर्वजण आनंदी होते, पण त्यांचा आनंद माझ्यामुळे नव्हता, तर मुलगा होईल या आशेमुळे होता. मुलगी झाली तर काय होईल याची मला सतत भीती वाटत होती. 9 महिन्यानंतर मी एका सुंदर मुलीला जन्म दिला. जेव्हा मी तिला पहिल्यांदा माझ्या मिठीत घेतले, तेव्हा माझ्या आयुष्यात जणू एक नवीन प्रकाशच आला आहे असे मला वाटले. पण माझ्या कुटुंबासाठी ही आनंदाची बातमी नसून दुःखाची बातमी होती. माझे पती रुग्णालयात आले आणि मुलगी झाल्याची बातमी ऐकून ते माझ्यावर भडकले. मी त्यांच्या कुटुंबावर आणखी एक ओझे आणले आहे असे ते रागाने म्हणाले. माझी प्रकृती खूपच खालावली होती. तरीही दुसऱ्याच दिवशी मला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मला घरी आणण्यात आले आणि माझ्या अशक्त शरीराने मी घरकाम करू लागले. काळ पुढे सरकला आणि मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले. यावेळी माझी भीती पूर्वीपेक्षाही जास्त होती. माझ्या घरच्यांना पुन्हा मुलगाच हवा होता, पण देवाने मला मुलीचे वरदान दिले. त्यानंतर माझे आयुष्य नरक बनले. रोजचे टोमणे, मारहाण, अपमान आणि दुर्लक्ष हे माझ्या जीवनाचा भाग बनले. कारण पुढे जे घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. पण या सगळ्यात माझ्या मुलीच माझ्या जगण्याचं कारण होत्या. त्यांच्यासाठी मी कोणतंही दुःख सहन केलं. याच काळात मी गुपचूप काही पैसे वाचवायला सुरुवात केली आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या मदतीने 11वी आणि 12वीच्या खुल्या परीक्षांचे अर्ज भरले. घरच्यांना न सांगता मी माझा अभ्यास सुरू ठेवला आणि दोन्ही परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलं. मी उत्तीर्ण झाले. हे यश माझ्यासाठी एका विजयापेक्षा कमी नव्हते. मात्र पुढील शिक्षण शक्य नव्हते, म्हणून मी माझी स्वप्ने मनात खोलवर पुरून टाकली आणि माझ्या मुलींच्या भविष्यावर लक्ष केंद्रित केले. पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा अजून यायची होती. जेव्हा तिसऱ्यांदाही मला गर्भधारणा झाली नाही, तेव्हा माझ्या नवऱ्याचे वागणे अधिकच त्रासदायक होऊ लागले. तो सुद्धा क्रूर झाला. एके दिवशी तो माझ्या 2 मुलींवर ओरडू लागला, तुम्ही दुर्दैवी आहात. तुमच्या जन्मापासून घरात ग्रहण लागले आहे. माझ्या घराण्याचा वारस चालवण्यासाठी मला मुलगा होत नाही. जोपर्यंत तुम्ही दोघी जिवंत आहात तोपर्यंत मी निसंतानच राहीन
मग अचानक त्याने एक कुऱ्हाड उचलली आणि माझ्या मुलींच्या दिशेने जाऊ लागला. ते दृश्य आठवून आजही माझ्या काळजाला कंप सुटतो. त्याच क्षणी माझ्यातली आई जागी झाली. पहिल्यांदाच माझी भीती नाहीशी झाली. मी त्याच्या समोर एका भिंतीसारखी उभी राहिले. त्याच्या हातातून कुऱ्हाड हिसकावून घेतली आणि रागाने म्हणाले, जर तुम्ही माझ्या मुलींच्या दिशेने एक पाऊल जरी टाकले तर मी तुम्हाला तिथेच ठार मारेन. कदाचित पहिल्यांदाच त्यांना माझ्या डोळ्यात भीतीऐवजी आग दिसली. त्यांनी मला घर सोडायला सांगितले आणि मला त्या नरकात आणखी जगायचे नव्हते. मी पटकन काही आवश्यक कपडे, माझी जुनी शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि माझ्या मुलींचे सामान एका खोक्यात भरले. माझ्या दोन्ही मुलींचे हात धरले आणि ते घर कायमचे सोडून निघून गेले. माझ्या डोक्यावर छप्पर नव्हते, पैसे नव्हते आणि भविष्य पूर्णपणे अंधकारमय दिसत होते. पण तरीही मला जणू काही अनेक वर्षांच्या तुरुंगातून सुटका झाल्यासारखे वाटले. दिवसभर भटकल्यानंतर मला माझ्या मोठ्या बहिणीची आठवण झाली. मी माझ्या 7 वर्षांच्या आणि 5 वर्षांच्या मुलींना घेऊन तिच्या सासरच्या घरी पोहोचले. मला पाहून ती खूप घाबरली होती. तिने मला आत बोलावले, पाणी दिले आणि मी कशी आहे असे विचारले. मी रडत रडत तिला सर्व काही सांगितले. तिला माझ्या वेदना समजत होत्या, पण तिच्या सासरच्या लोकांपुढे ती सुद्धा हतबल होती. जेव्हा मी काही दिवस राहण्याची परवानगी मागितली तेव्हा तिच्या सासूने सरळ नकार दिला. खूप विनवण्या आणि मनधरणी केल्यानंतर तिने मला फक्त एका महिन्यासाठी राहायला परवानगी दिली, पण या अटीवर की त्यानंतर राहायचे झाल्यास भाडे द्यावे लागेल. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून मी होकार दिला. त्या रात्री मी माझ्या दोन्ही मुलींना छातीशी कवटाळून बराच वेळ जागीच पडून होते. उद्या काय वाढून ठेवलंय याची मला काहीच कल्पना नव्हती, पण एक गोष्ट निश्चित होती, काहीही झालं तरी मी माझ्या मुलींचं आयुष्य माझ्यासारखं अंधारात बुडू देणार नव्हते. हाच निर्धार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संघर्षाची सुरुवात ठरणार होता. एका मोठ्या संघर्षाची ही सुरुवात होणार होती. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला तेव्हा माझ्या आयुष्यात एक नवीन संघर्ष सुरू झाला होता. मी आदली रात्र खूप रडून काढली होती, पण सकाळ होताच मी माझे अश्रू पुसले आणि स्वतःला वचन दिले की माझ्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी मी माझ्या मुलींचे भविष्य अंधकारमय होऊ देणार नाही. मी वर्षानुवर्ष जे दुःख सोसले होते ते मी त्यांना सोसू देणार नाही. त्याच धैर्याने मी कामाच्या शोधात घर सोडले. मी दिवसभर एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये भटकत राहिले, पण सगळीकडे फक्त निराशाच पदरी पडली. काहींनी अनुभवाची मागणी केली, काहींनी आपल्या शिक्षणाचे कारण सांगून नकार दिला, तर काहींनी माझी परिस्थिती कळल्यावर सहानुभूती दाखवली, पण काम देण्यास नकार दिला. संध्याकाळपर्यंत माझे पाय दुखू लागले होते. मी निराश होऊ लागले होते. पण मग मला एका कपड्याच्या दुकानात सेल्स गर्लची नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण त्यावेळी ते माझ्यासाठी वरदानच होते. मी लगेच कामाला सुरुवात केली. पहाटे लवकर उठणे, मुलींना तयार करणे, घरची कामे करणे आणि मग दिवसभर दुकानात उभे राहून ग्राहकांशी बोलणे, हेच माझ्या आयुष्याचे काम बनले होते. हे नित्याचेच झाले होते. कधी कधी मला इतका थकवा जाणवायचा की रात्रीचे जेवण करतानाच झोप लागायची. पण जेव्हा मी माझ्या मुलींचे निरागस चेहरे पाहायचे तेव्हा माझा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. मला माहीत होते की जर मला माझे आयुष्य बदलायचे असेल तर केवळ कठोर परिश्रम पुरेसे नाहीत, मला माझे शिक्षणही पूर्ण करावे लागेल. हा विचार मनात ठेवून मी पदवीधर होण्याचा निर्णय घेतला. अनेक लोक माझी चेष्टा करायचे. काही जण विचारायचे
या वयात शिकून तू काय करणार आहेस? तर काही जण प्रश्न विचारायचे, 2 मुली असलेली स्त्री अभ्यासाचा भार कसा सांभाळू शकते? पण मी त्याकडे लक्ष दिले नाही. मी दिवसा काम करायचे आणि रात्री मुली झोपल्यावर अभ्यास करायचे. कधी कधी माझे डोळे मिटून जायचे, पण मी आठवण काढून राहायचे. हा संघर्ष फक्त माझाच नाही तर माझ्या मुलींचाही आहे. एक दिवस त्यांना अभिमानाने सांगता यावं की त्यांच्या आईने हार मानली नाही, अशी माझी इच्छा होती. हळूहळू वेळ निघून गेली आणि मी प्रत्येक अडथळ्यावर मात केली. पण कदाचित आयुष्याने माझी परीक्षा घेणे अजून संपवले नव्हते. एके दिवशी माझ्या नवऱ्याला कळले की मी माझ्या बहिणीच्या घरी राहत आहे. त्यानंतर जणू काही माझे आयुष्यच थांबून गेले आहे असे मला वाटले. एक नवीन वादळ उठले. तो रोज येऊ लागला, मला शिवीगाळ करू लागला, गोंधळ घालू लागला आणि सर्व प्रकारचे खोटे आरोप करू लागला. त्याने मला सर्वांसमोर बदनाम करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मला त्याच्याकडे परत जाण्यास भाग पडेल. समाजाने नेहमीप्रमाणेच त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला. जगाच्या नजरेत नवऱ्यापासून वेगळी राहणारी स्त्री अनेकदा चुकीची मानली जाते. मी कोणत्या परिस्थितीत घर सोडले होते हे समजून घेण्याची त्याने तसदी घेतली नाही. लोक माझ्या चारित्र्यावर आणि माझ्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. या सगळ्याचा परिणाम माझ्या बहिणीवर आणि तिच्या कुटुंबावर होऊ लागला. अखेरीस एके दिवशी त्यांना मला घर सोडायला सांगणे भाग पडले. त्या दिवशी माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे मला वाटले. कठीण काळात ज्या लोकांनी मला साथ दिली होती ते सुद्धा माझ्यामुळे त्रास सहन करत होते. मला त्यांच्यावर ओझं व्हायचं नव्हतं, म्हणून मी कोणतीही तक्रार न करता त्यांचं घर सोडलं. मला जायला दुसरी कुठेच जागा नव्हती, पण तरीही मी हार मानली नाही. माझ्या बहिणीचं घर सोडल्यानंतर मी कपड्यांच्या दुकानाजवळ एक छोटी खोली भाड्याने घेतली. ती इतकी लहान होती की त्यात जेमतेम एक पलंग आणि काही गरजेच्या वस्तू मावत होत्या. पण माझ्यासाठी ती खोली एका नव्या सुरुवातीचे प्रतीक होती. मी कुठे राहते हे मी कोणालाही सांगितले नाही. माझ्या पतीने परत येऊन माझ्या आयुष्यात व्यत्यय आणावा असे मला वाटत नव्हते. आता माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर, अभ्यासावर आणि माझ्या मुलींवर होते. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकानात काम करायचे, मग घरी येऊन मुलींची काळजी घ्यायचे आणि रात्री अभ्यास करायचे. कधी कधी घराचे भाडे दिल्यानंतर माझ्याकडे इतके कमी पैसे उरायचे की महिनाभर खर्च भागवणेही कठीण होऊन बसायचे. पण मी हे माझ्या मुलींना कधीच सांगितले नाही. त्यांची आई किती त्रास सहन करत होती हे मी त्यांना जाणवू दिले नाही. मी स्वतः जुने कपडे घालायचे, पण त्यांच्या गरजांकडे मी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. वेळ हळूहळू सरत होती आणि माझ्या कष्टाचे फळ मिळू लागले. अखेरीस तो दिवस आला जेव्हा मी माझी पदवी पूर्ण केली. मी खाजगीरित्या शिक्षण घेतले होते, त्यामुळे मला चांगले गुण मिळतील अशी लोकांना अपेक्षा नव्हती. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा माझे गुण माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगले होते. निकाल हातात घेऊन मी बराच वेळ रडले. ती केवळ एक पदवी नव्हती, तर माझ्या संघर्षाचा, माझ्या मेहनतीचा आणि माझ्या आत्मविश्वासाचा विजय होता. त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की कदाचित देवानेच माझ्यासाठी एक मार्ग तयार केला आहे. त्याच क्षणी माझ्या मनात एक नवीन कल्पना आकार घेऊ लागली. मी विचार केला, जर मी सरकारी नोकरीची तयारी केली तर कदाचित माझे आयुष्य पूर्णपणे बदलू शकेल. सरकारी नोकरी ही केवळ एक नोकरी नसते, ती आदर, सुरक्षितता आणि स्वावलंबनाचे प्रतीक असते. मी माझ्या मुलींना चांगले शिक्षण आणि त्यांच्या योग्यतेचे आयुष्य देऊ शकेन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मला माझ्या नवऱ्यापुढे झुकावे लागणार नाही. मी त्याला कायदेशीररित्या घटस्फोट देऊन या विषारी नात्यातून कायमची मुक्त होऊ शकेन. हे मनात ठेवून मी आणखी एक लढाई लढायचे ठरवले. मला माहीत होते की हे सोपे नसेल. नोकरीच्या तयारीसाठी वेळ, संयम आणि सातत्यपूर्ण कठोर परिश्रम आवश्यक होते. पण आता मी एक अत्यंत असुरक्षित आणि असहाय्य व्यक्ती बनले होते. मी आता ती घाबरलेली स्त्री नव्हते जी एकेकाळी आपल्या परिस्थितीपुढे खचून जायची. मी आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षांवर आधीच मात केली होती. आता माझं एक नवीन ध्येय होतं, एक नवीन स्वप्न होतं आणि ते स्वप्न म्हणजे माझ्या मुलींसोबत सन्मान आणि स्वावलंबनाने भरलेलं एक नवीन आयुष्य जगणं. एवढ्या सगळ्या संघर्षात आणि अपमानातही मी हार मानली नव्हती. मी माझे कपडे बदलले होते. मी दुकानातली नोकरी सोडली आणि एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. पगार फार जास्त नव्हता, पण माझ्यासाठी ती नोकरी केवळ उत्पन्नाचे साधन नव्हती, तर माझा ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा उभारण्याची एक संधी होती. माझ्या सुरुवातीच्या थोड्या बचतीतून मी एक साधा स्मार्टफोन विकत घेतला आणि त्याचा उपयोग माझे भविष्य बदलण्यासाठी केला. मी परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. सुरुवातीला स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची याची मला काहीच कल्पना नव्हती. कोणती पुस्तके वाचावीत, नोट्स कशा काढाव्यात किंवा वेळेचं नियोजन कसे करावे याची मला काहीच कल्पना नव्हती. पण शाळेतील काही सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आणि यूट्यूबवरील व्हिडिओ पाहिल्यामुळे मला हळूहळू समजू लागले. माझ्या लक्षात आले की जर मला माझे आणि माझ्या मुलींचे आयुष्य बदलायचे असेल तर मला एक मोठे ध्येय निवडावे लागेल. तेव्हाच माझ्या मनात UPSची कल्पना आली. मला सांगण्यात आले होते की ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक आहे. क्षणभर मला भीती वाटली, कारण मी एक सामान्य स्त्री होते जिचे आयुष्य स्वयंपाकघर, मुले आणि संघर्षातच गेले होते. पण मग मी विचार केला, आता गमावण्यासारखं काय उरलं आहे? जर मी यशस्वी झाले तर माझं आयुष्य बदलेल आणि जरी मी अयशस्वी झाले तरी निदान प्रयत्न केल्याचं समाधान तरी मला मिळेल. त्याच दिवशी मी UPSCला माझं ध्येय बनवलं. दिवसा मी शाळेत मुलांना शिकवायचे, घरी परत येऊन माझ्या मुलींच्या शाळेची आणि अभ्यासाची जबाबदारी सांभाळायची आणि रात्रभर जागून अभ्यास करायचे. विश्रांती, झोप आणि शांती यांसारखे शब्द माझ्या आयुष्यातून नाहीसे झाले होते. वर्षभर मी मन लावून आणि प्रामाणिकपणे तयारी केली. अखेरीस परीक्षेचा दिवस आला आणि मी पहिल्यांदाच UPSCची पूर्व परीक्षा दिली. मी अपेक्षेपेक्षाही चांगल्या गुणांनी परीक्षा उत्तीर्ण झाले आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी लगेच मुख्य परीक्षेची तयारी सुरू केली. पण कदाचित नियतीला परीक्षा दिल्याशिवाय मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवायचे नव्हते. माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल आणि माझ्या अभ्यासाबद्दल कसे कळले हे मला माहीत नाही. कित्येक वर्षे मी त्यांच्यापासून लपवून माझ्या मुलींसोबत राहत होते. पण एके दिवशी तो अचानक माझ्या घरी आला. आल्याबरोबर त्याने तोच जुना गोंधळ सुरू केला. तो मला त्रास देऊ लागला. त्याने माझा अपमान केला, मला हिणवले. मी काहीही करू शकत नाही, माझ्यात काहीही शक्ती नाही आणि मी गुपचूप त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईची सेवा करावी असे सांगितले. त्याने माझ्या घराची तोडफोड केली आणि माझे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेम संबंध आहेत अशी खोटी माहिती परिसरात पसरवायला सुरुवात केली. समाजात स्त्रीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही सर्वात सोपी गोष्ट आहे आणि खेदाची गोष्ट ही आहे की लोक सत्य न जाणता त्यावर विश्वास ठेवतात. जे कालपर्यंत मला एक संघर्ष करणारी आई म्हणून पाहत होते ते आता माझ्याकडे संशयाने पाहू लागले.
येणारे जाणारे प्रत्येक जण मला हिणवत होते. अखेरीस मला ती जागा सोडावी लागली. मी माझ्या मुलींना शाळेजवळच्या एका लहान खोलीत हलवले. माझ्या नवऱ्याला माझ्या नवीन गोष्टींबद्दल कळू नये याची मी काळजी घेतली होती. त्याला माझा पत्ता मिळत नव्हता. पुढचे वर्ष माझ्यासाठी प्रायश्चित्तापेक्षा कमी नव्हते. माझ्या ध्येयाच्या तुलनेत मी प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक अडचण क्षुल्लक मानली. मी अत्यंत परिश्रमाने मुख्य परीक्षा दिली आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा माझी मुलाखतीसाठी निवड झाली होती. माझ्या दोन्ही मुलींना खूप आनंद झाला. आम्ही तिघी जणी एकमेकींच्या खूप जवळ होतो. पहिल्यांदाच मी मुलाखतीला जाण्यासाठी स्वतःसाठी एक सुंदर साडी विकत घेतली. मी पूर्णपणे तयार होते आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दिवसाची वाट पाहत होते. मी पण मुलाखतीच्या दिवशी सकाळी माझा भूतकाळ मला सतावण्यासाठी परत आला. यावेळी माझ्या नवऱ्याला मी कुठे आहे हे कळले होते. कदाचित त्याने UPSC मुख्य परीक्षेत माझे नाव पाहिले असेल. ते पाहून त्याला सगळं कळलं. तो माझ्या खोलीत आला आणि मला तयार होताना पाहून प्रचंड संतापला. त्याच्या हातात घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त काळ्या गटाराच्या पाण्याने भरलेली एक बादली होती. त्याने ते सगळं पाणी माझ्यावर ओतलं आणि मोठ्याने हसत म्हणाला, असंच मुलाखत दे. तू अधिकारी होणार आहेस. तू एक निरुपयोगी बाई आहेस. शांतपणे घरी जा आणि माझ्या आईची सेवा करा. या नोकऱ्या आणि सरकारी पदे स्त्रियांसाठी नाहीत. असे म्हणत मी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास माझे पाय तोडण्याची धमकी त्याने दिली. त्या क्षणी माझे सर्व धैर्य जणू नाहीसे झाले. मी जमिनीवर बसले आणि ढसाढसा रडू लागले. पण यावेळी माझ्या मुली ढाल बनून माझ्या समोर उभ्या राहिल्या. माझ्या धाकट्या मुलीने घरातून एक काठी आणली आणि पहिल्यांदाच वडिलांच्या डोळ्यात थेट बघत म्हणाली, आता पुरे झाले. तुम्ही नेहमीच आमच्या आईला त्रास दिला आहे. आज तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे आणि तुम्ही तिला थांबवण्यासाठी इथे आला आहात. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून गेला नाही तर आम्ही पोलिसांना बोलावू. तिच्या आवाजात दिलेल्या धैर्यामुळे मला नवीन शक्ती मिळाली. कसेबसे आम्ही त्याला तिथून बाहेर काढले आणि मग मुलाखतीसाठी निघालो. मुलाखतीसाठी माझ्याकडे एकही स्वच्छ साडी शिल्लक नव्हती. त्याच अवस्थेत मी माझ्या जुन्या कपड्यांच्या दुकानात पोहोचले, जिथे मी एकेकाळी सेल्स गर्ल म्हणून काम करायचे. दुकानाच्या मालकाने आणि माझ्या पूर्वीच्या सहकाऱ्यांनी माझे स्वागत अत्यंत आपुलकीने केले. जेव्हा त्यांनी माझी कहाणी ऐकली आणि मी UPSCची मुलाखत देणार आहे हे त्यांना कळले, तेव्हा त्यांचे डोळे आदराने भरून आले. सर्वजण मला मदत करण्यासाठी एकत्र आले. कोणी मला नवीन साडी दिली, कोणी माझ्या मुलींची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली आणि कोणी माझ्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या विश्वासाने मला बळ मिळाले. मी पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखतीला गेले. काही दिवसानंतर जेव्हा अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. एक काळ असा होता जेव्हा लोक मला एक असहाय्य, दुर्बळ आणि कमजोर स्त्री समजत होते. पण आता मी एक जबाबदार अधिकारी होते. मी माझ्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झालेली पहिली व्यक्ती होते. माझा घटस्फोट झाला आणि मी माझ्या 2 मुलींना घेऊन ते शहर कायमचे सोडून गेले. जिथे माझी बदली झाली होती तिथे आम्ही नवीन आयुष्य सुरू केले. वेळ कसा निघून गेला कळलेच नाही आणि 25 वर्ष कशी निघून गेली हे कळलेही नाही. आज माझी मोठी मुलगी एक यशस्वी डॉक्टर आहे आणि माझी धाकटी मुलगी एका नामांकित IT कंपनीत इंजिनियर आहे. मला माझ्या मुलींचा अभिमान आहे.
कारण त्यांनी केवळ मला यशस्वीच केले नाही, तर प्रत्येक कठीण काळात मला साथही दिली. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या कार्यालयात काम करत असताना माझे काही कर्मचारी एका खूप वृद्ध आणि अशक्त माणसाला माझ्याकडे घेऊन आले. त्यांनी मला सांगितले की त्याला घरातून हाकलून देण्यात आले होते आणि तो रस्त्याच्या कडेला असहाय्यपणे पडलेला होता. तो मला शोधत होता. जेव्हा मी त्या म्हाताऱ्याकडे जवळून पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा कोणी नसून माझा पूर्वाश्रमीचा नवरा होता. वय आणि परिस्थितीने त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान पुसून टाकला होता. त्यानेही मला ओळखले. त्याचे डोळे पाण्याने भरले. ज्या डोळ्यात एकेकाळी माझ्याबद्दल द्वेष, तिरस्कार आणि अहंकार होता, त्याच डोळ्यात आता लाज, पश्चाताप आणि असहाय्यता होती. कदाचित त्याला आशा होती की मी त्याला परत स्वीकारेन, पण मी काहीच बोलले नाही. मी माझ्या कर्मचाऱ्यांना त्याला आदराने वृद्धाश्रमात नेऊन त्याच्या देखभालीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्याला अन्न, वैद्यकीय सेवा आणि निवारा मिळेल याची मी खात्री केली. पण त्याला माझ्या आयुष्यात परत न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. नंतर कळले की त्याने दुसरे लग्न केले होते आणि त्याला 2 मुले होती. ज्या मुलांनी त्याचे आयुष्य नरक बनवले होते, त्याच मुलांनी मोठे झाल्यावर त्याची सर्व मालमत्ता बळकावली आणि त्याला घरातून हाकलून दिले. त्याची दुसरी पत्नी अनेक वर्षांपूर्वी वारली होती आणि आता तो एकटा पडला होता. त्याच्यासाठी त्याने आपल्या मुलींनाही सोडून दिले होते. त्याच मुलाने तिला निराधार सोडून दिले होते. त्या दिवशी मला जाणवले की कदाचित देव न्याय उशिरा देतो, पण तो देतोच. आज मी माझ्या मुलींसोबत आत्मसन्मान, स्वाभिमान आणि आनंदाने भरलेले जीवन जगत आहे. मागे वळून पाहताना मला जाणवते की जर मी तेव्हा हार मानली असती तर माझी कहाणी लाखो असहाय्य स्त्रियांसारखीच झाली असती. पण मी संघर्ष निवडला आणि त्या संघर्षानेच मला माझी ओळख दिली. आजही कधी कधी मला वाटतं की मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीला दुसरी संधी द्यायला हवी होती का? पण मग मला आठवतं की माफ करणे आणि एखाद्याला पुन्हा आयुष्यात येऊ देणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी त्याला सोडून दिलं नाही. मी त्याला मदत केली, त्याच्या राहण्याची सोय केली, पण मी आत्मसन्मान आणि अनेक वर्षांच्या वेदनांची किंमत मोजून मी त्याला माझ्या आयुष्यात पुन्हा स्थान देण्यास नकार दिला. तो माझ्यासाठी योग्य निर्णय होता. आता मला सांगा, जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केले असते? मी योग्य निर्णय घेतला की त्याला आणखी एक संधी द्यायला हवी होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.